2 ज्यांनी पण हा स्मोकी क्वार्ट्स किंवा व्हाईट क्वार्ट्स क्रिस्टल चूज केला होता पाईल नंबर 2, तर त्यांच्यासाठी मी तुम्हाला सांगते की यावरनं मला असं दिसतं आहे ना की यू नीड ए काम पीस. तुम्हाला शांतीची गरज आहे. एक म्हणतात ना, मोस्ट ऑफ मला इथे तेच दिसतं आहे की शांती कामनेस या गोष्टीची गरज आहे. बघूया आपण की हे कार्ड आपण लास्टला बघणार आहोत. बघूया टॅरो कार्ड्स तुमच्याबद्दल काय सांगतात की तुमची हेल्थ नियर फ्युचर कशा पद्धतीने आहे. एस ऑफ वॉन्ड्स. ओके, पॅशनेट असाल तुम्ही आणि एक म्हणतात ना की काय माहिती, मला असं वाटलं की मला असं ऐकू येतं आहे की ॲसिडिटी होऊ शकते तुम्हाला. ओके, पॅशनेट तुम्ही असाल तुमच्या कामानिमित्त, त्याच्यामुळे कदाचित स्वतःच्या बॉडीकडे दुर्लक्ष करू शकता, पण ते तसं करू नका. ओके, 6 ऑफ सॉर्ड्स. ओके, सो 6 ऑफ सॉर्ड्सची एनर्जी अशी दिसते मला इथे. 6 ऑफ सॉर्ड्सची एनर्जी मला अशी वाटते ना की ऐकावे जनाचे करावे मनाचे. म्हणजे खूप जण सल्ला द्यायला येतील, असं करा तसं करा तसं करा, बट तुम्हाला म्हणतात ना की मूव ऑन व्हायचं आहे. एक टोटल डिफरंट एनर्जी, एक तर फायर आहे आणि इथं वॉटर आहे. सो अगेन मी तुम्हाला सांगेन की वॉटर टेक्निक्स म्हणजे म्हणतात ना की वॉटर हिलिंग तुम्ही करू शकता आणि स्वतःला कंटिन्यू पुढे ठेवा, म्हणजे मूव ऑन होत राहा सिच्युएशनमधून, असं मला मेसेज मिळतं. पेज ऑफ कप्स, अगेन वॉटर एनर्जी. सो येस, पेज ऑफ कप्सची एनर्जी खूप सुंदर असते. मला इथे याच्यामध्ये असं प्रॉब्लेमॅटिक काही वाटत नाही आहे. उलट तुम्ही तुमच्या आयडियाज, तुमची क्रिएटिव्हिटी खूप जास्त जागृत होईल येत्या नियर फ्युचरमध्ये आणि तुम्ही ऑलरेडी कर्म केला असेल त्याच गोष्टींचं रिफ्लेक्शन तुम्हाला मिळेल. जर तुम्ही गुड थिंग्स केल्या असेल डेफिनेटली तुम्हाला रिवॉर्ड तसं मिळेल. आणि जर कोणाला दुखवलं असेल, त्रास दिला असेल, तर येस तुम्हाला त्या गोष्टींची भरपाई नक्कीच करायला लागेल. ओके, आणि आहे फायनली 6 ऑफ पेंटिकल्स. सो येस, तुम्ही तुमच्या लाईफमध्ये इमोशन्स आणि प्रॅक्टिकल गोष्टींचा बॅलन्स नक्कीच साधाल आणि स्वतःला बॅलन्स ठेवाल. सो माइंडनी तुम्ही खूप स्ट्रॉंग आहात. सो येस, आपण बघूया पुढे आणखीन कार्ड्स. 7 ऑफ सॉर्ड्स. ओके, पुढची कार्ड्स बघेन आणि मग एक्सप्लेनेशन देऊ शकते. 3 ऑफ पेंटिकल्स आणि आहे 3 ऑफ कप्स. ओके, तर मला या 3 कार्ड्सचं कॉम्बिनेशन घेऊन असं लक्षात येतं आहे की स्वतःमध्ये चेंजेस करता तुम्ही सेल्फ रिअलायझेशन तुम्हाला खूप आहे आणि तुम्ही स्वतःवर वर्क करता आणि स्वतःला कॅपेबल बनवता आणि इतरांना तुम्ही त्या पद्धतीचं नॉलेज देता. बिकॉज इथे 2 म्हणतात ना की रेनबो आहे. सो एक म्हणतात ना 3 ऑफ कप्स हे सेलिब्रेशन कार्ड, हॅपीनेसचं. 3 ऑफ पेंटिकल इट्स अ वर्क, म्हणजे स्वतःच्या दोन्ही साईडवर तुम्ही वर्क करता. तुम्ही स्वतःला त्रयस्थ पर्सन म्हणून ट्रीट करू शकता. तुम्ही स्वतःला चेंज करू शकता. ही तुमच्यामध्ये क्वालिटी आहे. सो येत्या नियर फ्युचरमध्ये तुम्ही त्या गोष्टी आणखीन तत्परतेने कराल. ओके, पोस्टपोनमेंट. ओके, सो आपण बघूया नेक्स्ट कार्ड आहे ते म्हणजे तुमच्या इमोशन्स किंवा माइंड तुमचं कसं असेल. तर पोस्टपोनमेंट, तुम्ही अजूनही पास्टमधल्या गोष्टींमध्ये स्टक आहात, तिथंच ठाण मांडून बसला आहे. जस्ट त्यातनं बाहेर पडा. पुढचं नवीन काळ तुमच्यासाठी म्हणतात ना, ब्लॅक अँड व्हाईटमध्ये राहू नका. पुढचं कलरफुल लाईफ तुमचं वाट बघतं आहे. सो लेट गो करा आणि स्वतःला मूव ऑन करत ठेवा. स्वतःमध्ये चेंजेस करा आणि तुम्ही ते चेंजेस कराल येत्या नियर फ्युचरमध्ये. ट्रान्सफॉर्मेशन. येस, इथे वॉटर एनर्जी दिसते आहे तुम्हाला. ट्रान्सफॉर्मेशन. सो तुम्ही स्वतःला चेंज कराल. ही 7 ऑफ सॉर्ड्सची एनर्जी तेच दिसतं आहे मला की तुम्ही स्वतःला चेंज कराल, ट्रान्सफॉर्म कराल, स्वतःमध्ये बदल घडवाल.
लेटिंग गो. येस, तुम्हाला जसं सांगितलं की लेट गो कराल तुम्ही गोष्टी. तुम्हाला लेट गो करता येत नसेल तर माझ्याकडे एक ब्रेसलेट आहे, ज्या ब्रेसलेटने तुम्ही गोष्टी लेट गो करायला स्टार्ट कराल. ओके, सो येस, तुम्ही त्यासाठीसुद्धा मला कॉन्टॅक्ट करू शकता इफ यू आर इंटरेस्टेड. अगेन इथे वॉटर एनर्जी आहे, ग्रीनरी आहे. सो तुम्हाला नेचरमध्ये टाईम स्पेंड करणं खूप चांगलं आहे. पाण्याशी रिलेटेड तुम्ही जर कोणतं हिलिंग प्रोसेस केली तर चांगली आहे. जर तुम्हाला ग्रीनरी गार्डनिंगचं काम केलं, वृक्ष म्हणजे म्हणतात ना की मदर अर्थमध्ये तुम्ही जर वेळ घालवला तर तुमच्यासाठी खूप चांगलं आहे. नंतर आहे रिपनेस. येस, तुमच्या कर्मांची फळं, तुमच्या कष्टांची फळं तुम्हाला नक्कीच मिळणार आहे. सो त्यासाठी तुम्हाला फक्त स्वतःमध्ये पॉझिटिव्ह चेंजेस घेऊन यायचे आहेत, स्वतःला बॅलन्स करायचं आहे असं मला इथे दिसतं आहे. ओके, बघूया आपण हेल्थ कशी असेल तुमची फिजिकल आलं तर बघूया. इन माय फ्रेंड्स और लव्ड वन्स आर हॅपी. आय डू माय बेस्ट मेक देम फॉर चेअरफुल. ओके, तुम्ही ना स्वतःपेक्षा इतरांचा जास्त विचार करता आणि दुसऱ्यांना मोटिवेट करण्यासाठी, दुसऱ्यांना खुश ठेवण्यासाठी तुम्ही स्वतःला सॅक्रिफाय करत असता. हा तुमचं नेचर आहे. आणि तुम्हाला हीलिंग काय करायचं आहे, हेल्दी जॉय. सो तुम्ही खुश राहू शकता इतरांबरोबरही. सो इफ माय लव्ड वन्स आर इन पेन, I do not try to smother them with love, trying to make them happy. I can support them and allow them space to experience their feelings. So तुम्ही जे कधी ओव्हर प्रोटेक्टेड होता, तर तुम्ही तुमच्या लव्ह वन्सचा पेन बघून जे तुम्हाला प्रॉब्लेम होतो, तुम्हाला वाईट वाटतं, त्यामध्ये तुम्ही त्यांचा दुःख कमी करायचा प्रयत्न करता. तर त्यापेक्षा त्यांना खुश ठेवायचा प्रयत्न करा. मेक देम हॅपी. आणि त्यांना त्यांची स्पेस द्या की त्यांचे फिलिंग्स ते खूप चांगल्या पद्धतीने एक्सप्रेस करू शकतील. सो डोंट बी ओव्हर प्रोटेक्टेड. या गोष्टीचा तुम्ही जर विचार केला तर डेफिनेटली तुम्हाला जास्त सॅक्रिफाईस करायची गरज नाही पडणार. तुम्हीसुद्धा खुश राहाल, तुमचे नियर वनसुद्धा खुश राहतील. Okay, I have trouble making decisions, so I must find someone strong and competent to help me. ओके, तुम्हाला इथे ना सेल्फ कॉन्फिडन्सवर थोडासा तुमचा इथे लूज होताना मला दिसतो आहे. डिसिजन करताना तुम्हाला प्रॉब्लेम्स येतात, तुम्ही इमोशनली डिसिजन घेता, त्याच्यामुळे तुम्हाला खूप वेळा असं वाटतं की मला कोणीतरी असं भेटावं की जी व्यक्ती स्ट्रॉंगली मला मदत करेल डिसिजन घेताना, राईट डिसिजन घेण्यासाठी. सो तुम्हाला काय करायची गरज आहे, healing fear. Sometime I can discover more of my own intellectual gifts and talents by making a decision alone without someone else input. सो तुम्हाला प्रत्येक वेळी दुसऱ्यांची हेल्प घेऊन निर्णय घ्यायची गरज नाही आहे. तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवून, स्वतःच्या टॅलेंटवर विश्वास ठेवून, डिसिजन मेकिंग ॲबिलिटीवर विश्वास ठेवून एकटेसुद्धा तुम्ही डिसिजन घेऊ शकता. मग ते चुकले तरी फाईन, ॲटलिस्ट ट्राय तर करू शकता, बरोबर. सो तुम्हाला तुमच्या म्हणतात ना की तुम्हाला जे सतत वाटत राहतं की मी योग्य डिसिजन नाही घेऊ शकत, तर डेफिनेटली तसं नाही आहे. तुम्ही स्वतःला म्हणतात ना की डोंट जज युअरसेल्फ. इफ आय से समथिंग आय इझिली गेट embarrassed and I often misunderstood. सो तुम्हाला असं वाटतं की जर तुम्ही तुमचा पॉईंट मांडत असाल तर तुम्हाला असं वाटतं की कधी लोक तुम्हाला इझिली तुम्ही स्वतःला एम्बॅरेसिंग फील करता, बिकॉज तुम्ही स्वतः जज करता स्वतःला, आणि तुम्हाला असं वाटतं की लोक तुम्हाला मिसअंडरस्टूड करतील. पण हे ओनली तुम्ही थिंक करता. ओके, सो हीलिंग गोल्स.
द ओनली वे अदर्स कॅन गेट टू नो माय ट्रू सेल्फ इज टॉक फ्रॉम माय हार्ट. सो जेव्हा तुम्ही मनापासून कोणतीही गोष्ट सांगाल तेव्हा डेफिनेटली समोरचे पर्सन किंवा व्यक्ती तुम्ही जसे आहात तसं ॲक्सेप्ट करतील आणि तुमचा जो पॉईंट ऑफ व्ह्यू आहे ते नक्कीच ऐकतील. सो तुम्हाला स्वतःला ना एक म्हणतात ना की तुम्ही स्वतःला असं खूप जज करतात, जजमेंटल आहात तुम्ही स्वतःबद्दल. जस्ट लव्ह युअर सेल्फ. आय डोंट नो का असं होत आहे. ओके. कॉर्निकोपिया. इथे मला ना कॉर्निकोपियाचा अर्थ हा समजतो आहे ना, तुमची एनर्जीमध्ये सुद्धा तुम्ही अबंडंट होत आहे, पण तुम्ही थोडंसं कन्फ्युजनच्या मूडमध्ये आहात असं मला दिसतं, की गोष्टी होत तर आहेत पण तरीसुद्धा कन्फ्युजन. सो एनर्जी लेवल तुमची थोडीशी कन्फ्युजनवाली आहे. 6 चक्र आर्कॅन्जल मेट्रॉन. सो येस, तुम्हाला 3rd आय चक्र तुमचं खूप ॲक्टिवेट आहे. सो तुम्हाला योग्य विजन दिसतं आणि तुम्ही त्या गोष्टींवर विश्वास ठेवायला थोडंसं घाबरता, कन्फ्यूज माइंडमध्ये राहता की खरंच ह्या गोष्टी होऊ शकतात, असं तुमच्या माइंडमध्ये गोष्टी येतात. 5th चक्र आर्कॅन्जल गॅब्रियल. कम्युनिकेशन स्किल तुमचं खूप चांगलं आहे. तुम्ही जे बोलता त्या गोष्टी डेफिनेटली खऱ्या होऊ शकतात. सो तुम्ही बोलतानासुद्धा खूप विचार करून बोलता. मला असं वाटतं तुम्हाला एक्सप्रेस व्हायची गरज आहे. जे तुमचे पॉईंट ऑफ व्ह्यू आहे ते इतरांसमोर बिनधास्त बेधडक तुम्हाला यूज करता आले पाहिजेत, बोलता आले पाहिजेत. स्वतःला कोण काय विचार करतं या गोष्टीचा विचार न करता तुम्हाला तुमचा पॉईंट मांडायचा आहे या गोष्टीचा विचार करून तुम्ही त्या पद्धतीने रिॲक्ट केलं पाहिजे. ओके. नंतर आहे द एम्प्रेस. येस, तुमच्यामध्ये ती क्वालिटी आहे, तुमच्याकडे जे विजन आहे त्याने तुम्ही खूप चांगल्या गोष्टी क्रिएट करू शकता. तुमचं नेचर खूप मदरली फिगर आहे. म्हणजे आई जसं आपल्या मुलांना सांभाळते तसं तुम्ही फॅमिली मेंबरना सांभाळून ठेवायचे प्रयत्न करता, पण त्यांना त्यांचं लाईफ जगू द्या, त्यांना त्यांचे एक्सपिरियन्स घेऊ द्या. डोंट बी ओव्हर प्रोटेक्टेड. आणि येस, तुम्ही तुमच्या लाईफमध्ये ज्या गोष्टी शिकला आहात त्यानुसार तुम्ही इतरांना तुमच्या क्रिएटिव्हिटीनुसार इन्स्पायर करा. त्या गोष्टी तुम्ही नक्कीच करू शकता. आणि जर काहींना प्रश्न असेल की त्यांना प्रेग्नन्सीचा चान्स आहे का, तर येस, डेफिनेटली. द हँगमॅन. येस, तुम्ही तुमच्या लाईफमध्ये अवेकन होत आहात. म्हणजे जी तुमची म्हणतात ना की विजन तुम्हाला दिसतं आहे त्याच्यावर विश्वास ठेवा. ज्या स्टक सिच्युएशनमध्ये आहात त्यातनं तुम्ही बाहेर पडणार आहात. आणि ते कसं पडणार आहात, तर तुमचे पॉईंट ऑफ व्ह्यू मांडून जस्ट म्हणतात ना की स्टँड फॉर युअर सेल्फ, स्पीक फॉर युअर सेल्फ. कोणी ऐको न ऐको तुम्ही तुमचा मुद्दा मांडला पाहिजे. हे जेव्हा तुम्ही कम्युनिकेट कराल इतरांशी तेव्हा डेफिनेटली तुमचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते हील व्हायला सुरुवात होतील. सो मला इथे शारीरिक त्रास जास्त दिसत नाही, फक्त आणि फक्त मला ॲसिडिटीचा त्रास दिसतो आहे तुम्हाला. आणि मेंटली यू आर ओके आहात, बट एक बोलतात ना की सेल्फ लवची जास्त गरज आहे. थोडा कॉन्फिडन्स लेवल कमी आहे आणि पास्ट गोष्टी लेट गो करायला तुम्हाला त्रास होतो आहे. ओके. सो आपण बघूया ॲडवाईस काय आहे तुम्हाला. व्हॉट डू यू नीड टू रिलीज. मला असं वाटतं तुम्हाला तुमची जी फिअर आहे, जे तुमचं म्हणतात ना की पास्ट आहे, या सगळ्या गोष्टींना रिलीज करायची वेळ आली आहे. सो येस, डेफिनेटली तुम्ही त्या गोष्टींकडे लक्ष द्या. रिलीज युअर पास्ट, रिलीज युअर सेल्फ जजमेंटल थिंग्स. कम्युनिकेशन इज द की. अगेन, तुम्ही जेवढं बोलाल ना तेवढं तुमच्यासाठी चांगलं असणार आहे. सो कम्युनिकेशन इज द की. या गोष्टी लक्षात ठेवा. कोणतीही गोष्ट तुम्हाला एक्सप्रेस करायची आहे, बोला, तुमचा पॉईंट ऑफ व्ह्यू द्या. सरेंडर टू द डिवाईन. येस, आणि तुम्ही स्वतःला सरेंडर करा डिवाईनला. योग्य टाईमला, राईट गोष्टी तुमच्या लाईफमध्ये नक्कीच होणार आहेत. आणि वर्क थ्रू युअर फिअर्स. सो येस, तुम्ही तुमच्या फिअर्सवर वर्क करा.
बोला, एक्सप्रेस व्हा आणि पास्टला लेट गो करा. ओके, आणि एक म्हणतात ना की कॉन्फिडन्स स्वतःमध्ये आणा. सो येस, हे होतं तुमचं रीडिंग. आपण बघूया की या कार्ड्समध्ये सुद्धा तुम्हाला काय सांगितलं आहे. वॉल्ट डिझने. इट इज इझी फॉर मी टू कम्युनिकेट विथ प्लांट्स अँड ॲनिमल्स. ओके, एक काम करते. हां, it is easy for me to communicate with plants and animals. I freely spend time in a nature. Mother Earth and I have to have an intimate connection. I embrace my imagination and use visualization to make my dreams come true. So हे जे काही अफर्मेशन्स आहेत, तुम्हाला या अफर्मेशन्स डेली बोलायच्या आहेत. 21 टाइम्स बोला, 21 टाइम्स रिटर्न करा. याचा स्क्रीनशॉट घ्या किंवा तुम्ही हा म्हणतात ना की पॉज करून लिहून काढा. ओके, पूर्ण रीडिंगशी मॅच होता आहे. जे तुम्हाला काय करायचं आहे, कम्युनिकेट करायचं आहे. तुम्ही नेचरशी, मदर अर्थशी जास्त कनेक्ट करा. जसं मी सांगितलं की गार्डन, ग्रीनरी आणि वॉटर या गोष्टींशी तुम्ही कनेक्ट करा. कारण मदर अर्थ म्हणजेच काय, पृथ्वी आणि जल जेव्हा एकत्र येतात तेव्हा नवनिर्मिती होते. सो तुम्ही तुमच्या क्रिएटिव्हिटीनुसार तुम्ही इतरांनासुद्धा म्हणतात ना की तुमची ड्रीम्स कंप्लीट करण्यासाठी तुम्ही एनकरेज करू शकता. सो मला असं वाटते हे एक जे कार्ड आहे ते कम्प्लिटली एक म्हणतात ना की तुमच्या पूर्ण रीडिंगचं कन्क्ल्युजन आहे. सो तुम्हाला काय करायचं आहे. ओके, आणि जर तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये स्टेबल व्हायचं असेल तर व्हाईट क्वार्ट्स आणि त्याचबरोबर कॅर्नेलियन हे या क्रिस्टल कॉम्बिनेशनचं ब्रेसलेट तुम्ही यूज करू शकता. जर तुम्हाला असं वाटते ना की पास्ट लेट गो करता येत नाही आहे तर लेटिंग गो ब्रेसलेट आहे माझ्याकडे पास्ट लेट गो करण्यासाठी, ते तुम्ही यूज करू शकता. जर तुम्हाला हवं असेल तुम्ही मला नक्कीच कॉन्टॅक्ट करा. माझा यूट्यूब चॅनल डिवाइन गायडन्स 111ला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. तुम्हाला हे रीडिंग कसं वाटलं, तुमच्याशी मॅच झालं की नाही मला नक्कीच सांगा. आणि माझं न्यू यूट्यूब चॅनल माय लाईफ माय हिलिंगलासुद्धा तुम्ही सबस्क्राईब करायला आणि लाईक करायला बिलकुल विसरू नका आणि शेअरसुद्धा नक्कीच करा. थँक्यू सो मच. बाय बाय. टेक केअर.